या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला, या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला. आले हे कोण राहिले ही? कुणाची पोरगी आहे? ए तुला काय करायचंय कोणाची पोरगी? चांगलं विचारलंय ना, चांगलं सांगायचं मग. नाऱ्याला व्यवस्थित नांदावला असतात नसता पाळणा हल्ला तुझा बिन लागली वाच करायला. तुला काय करायचं? माझ्या पाळण्याची तुला कशाला काळजी? हा नांदवा नीट का नवरा तिकडं. ही मुलगी का नाही माझ्या बहिणीची या. होय किती गोर पान आहे आपल्या मामावानी. बघ बरं बायकोला जर नांदवली असती तर अशी गोरी तुला पोरगी झाली नसती का बरं? अगं बायकोला मी नांदावली असती पण तुझ्यासारखी नासकी होती म्हणून मी तर तिला सोडून दिली. नसती का नांदावली मी? चांगली होती तुझ्यासारखी सारखी वाच करत होती. अशी हाणली एखाद दिवशी तू बी संगे. थोडं सावध राहत जा बरं का. सावध राहत जा. मामा किती काळा डूस, बाची कसली भारी. काळा डूस म्हणजे काय? अगं काळा डूस आहे, इंडियन कलर आहे काळा. तुझ्यासारखं चिनी माकाड नाही पांढरं फेक झालं पडलंय. आई तर गोर पण दिसतंय माकडावानी. वाच करा फक्त इकडा नाही तर पोरग खाली ठेवीन घालीन काबारट्यात. करेन बिस्ताडन ती तुझं तोंडन ती सगळी एक तिकडे माग माझ्या पुढे येत जाऊ नका. आपलं माझा राडव गेल्या वाकडे धावतोय पोरग बी तुला. बारकी पोर किंमत हेला बी हाणेन. मला काळा म्हणती, एवढा काळा आहे ग मी म्हणण्यात का? अयो अगं तू बी मन मला कर तू बी मन काळा. अरे काय लावलंय का तू बी चेष्टा बोलावतोय. अध्यक्ष तुम्हाला आज यासाठी बोलवलंय. बघा आपल्या गावामध्ये का नाही बरेचसे तरुण पोर आहेत ज्यांचे अजून लग्न झालं नाही. तुम्हाला तर माहित आहे हल्ली मुली लवकर मिळत नाही. तर काय झालंय, मी काय केलंय की एक एजंट आहे म्हणजे जो लग्न जुळवतो, स्थळं बिळं दाखवतो. तर त्या एजंट माझ्या संपर्कात आला. तो म्हणला असले काही स्थळं तर सांगा, माझ्याकडे मुलींची स्थळं आहेत. तर मी त्याला बोलवलंय. कशाला नादी लागलाय त्यांच्या? असू द्या, गावातली नासकी आहेत कशी आणि असू द्या हो, पण ह्या पोरांच्याकडे बी आपलं लक्ष पाहिजे. त्यांचे आई बाप तर देतातच, पण आपण पण समजा लागला हातभार बाबा एखाद्याचं जुळवून आणायला आपल्यालाच. ते बघ पुढचं पुढं बघू. हार्या माहित आहे ना कसा नासका माणूस आहे. हे बघा मी आहे ना आता एवढी मुलं आहेत ना तरी त्यातल्या त्यात काय बोलवलं त्याला बोलवलंय आज या कामासाठी. त्याला सांगूया आपण जरा. ते हार्या जर मला दिसला का नाही असं माझी मस्तकाची शिरत उभा राहते. राम 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 राम. काय तुकाराम बोलावायचं तुम्ही राव अध्यक्ष? अरे तर तुझ्या महत्वाचा आयुष्याचा विषय मार्गी लावायचा ठरवलोय आम्ही आणि तुला ऊन लागतंय वैर. हे अशी मास्की ती नाचकी माजुऱ्या. तुला माहित आहे काय का आनंदाची बातमी ऊन आहे जास्त म्हणून ऊन आहे. पण सरपंचांनी लागा तुझ्या लग्नासाठी मुलगी बघितली आणि तुला ऊन लागतंय. आता कसं बघितलं का? हे बघ लय चेकाळू नको. पुढं काय सांगतोय ते ऐक. लग्नासाठी मुलगी स्थळ आणलेलं आहे पण तू हा एजंट. त्या एजंटला आपल्याला पैसे द्यायला लागतात. पैसे? हा मग का तुझ्याकडे नाहीत वय? गरीब माणसाकडे कुठं नाही. अरे गरीब लाज वाटते का बेटा? जत्रा असल्यावर पार त्या तमाशात पुढच्या लाईनला असं करत बसतो की नोटा उधळत. एक दिवस गेल तू राहणार का मला तिथे 300 रुपये हजरी होती 10च्या नोटा करून आपल्या. अरे आपल्या गावच्या बाजूच्या जत्रेत बी तसंच बघितलंय तुला. ती जाऊन दे ती विषय. महत्वाचं लक्षात आलं का? तर ती पैशाची तजवीज तुला करायला लागल. पण पैसे किती द्यायचं सांगा अध्यक्ष? 5-50,000 रुपये द्यावं लागते. सरपंचाची ओळख आहे थोडंफार कमी करते तसं काय थोडं बहुत कमी करता येईल. चालतंय. महत्वाचा विषय हार्याला सांगायचं नाही. नाही त्याला कोण सांगतंय? मी नाही सांगणार. तर हार्यानी सरपंच ही त्या जब्याला पोरगी बघा गेलती. बरं का? जब्याला पोरगी पाण्याची बाटली घ्यायला स्टँडवर थांबलो. त्यांना म्हणलं जावा आलोच मागणं. तवर मार खाऊन आल्यात ही. कशामुळं? अरे डायरेक्ट म्हणला तिथं काय पोरीची ट्रायल बिल आहे का नाही. अरे म्हणूनच तुझ्यासाठीच फक्त तळ बघितलंय. तुझ्यासारखा पोरगा आहे का गावात? तू आता काम कर, तू जा आता निघित ना. आम्हाला पुढच्या कामाला बघू दे. पैसा काय असं गावतागत पैसा आहे माझ्याकडे. बघितलं का किती पैसा? पोरगी चांगली ना. पोरगी एक नंबर आहे. लय आनंद झाला. आनंद झाला. काय कर माहितीये का? अरे लय माझी माणसं लय आनंद झाला.
निवडणुकीला माझं काम करायचं पोरगी बघतोय मी दा हा चला चला चांगल्या कामाला तुम्ही वेळ ना तुमच्या खोड्या काय जायच्या नाहीत अध्यक्ष. संजयराव आहे रे 20 रुपये कशाला आलाय तू इकडं 20 रुपये पाहिजे 20 इथं रुपये बस खाली इकडे पडशील बाबा कोण पडला पिऊन आलाय काय तू हा 20 रुपये काय 20 रुपये 20 रुपये पाहिजे कशाला अर्जंट पाहिजे 20 रुपये महत्वाचं काम आहे हा लगेच. अरे तुला लय चांगलं समजत होती रे मी हा तू काय त्या हाराच्या नादी लागला का काय आता काय व्यसन नव्हतं का तुला आणि कसं काय पिऊन आलाय माझ्या घरात द्या लवकर काय द्या लवकर 20 रुपये. संगीता काय अयो हो का की माझ्या घरात पिऊन आलाय कशा टोलवून बया कशाला येऊन द्यायचं ग ह्याला ए उठ उठ इथनं माझ्या घरातनं उठ शुक काय शुक ह्याला हानील बर का मी ऐक की मरू दे तिकडं तिचं दारू बसून आले आपण त्याला घरी म्हणतो नाही की माझ्या घरी कशाला नाही आलाय पिऊन? तुझ्याकडं कसं काय आलाय काय माहिती ए बोकडा हम्म. अरे बघ की चकचक झालंय दाढी बेडे केली आता लय कसं पेलाय बोकायला लावलंय बस तरी बस तुला? खाली तुला एक सांगायचंय बस की खाली ओ, हॅलो. अगं ती नाही सुदीवर तिला बोलेल कळणार आहे का आता अहो, तू माझ्या घरी कशाला आलाय पण पैसे मागाय मग पण त्याला कळतंय का तू काय बोललेली नको काय बोलू जाऊ दे ऐक की हा ती सरपंचाने बोलवलंय त्या तुक्याचं लग्न ठरवलं तुक्याचं लग्न ठरवायचंय ती म्हणले कोणतरी बायका असाव्या बरोबर मग तुम्ही दोघी चला म्हणले संगीता आणि तू होय का मी सांगितलंय का सरपंचाने बया पडेल माझ्या अंगावर बरोबर ए उठ दे उठ बरं इथनं उठ ए. उठ जरा, उठ हो बाहेर, हो बाहेर, चल. उचली बघ की उठ पटकन मॅडम धरा की त्याला पडदेशी ए, अगं ती काय आवरायचंय बे आपल्याला खाऊन खाऊन माजलाय नुसतं उठ उठ अरे, की. उठ उठ लवकर चल त्याला सुधारते का तरी उठ लवकर अरे उठ की अरे उठ की अंगावर काय पडतोय काय का तर कळतेत का ह्याला लय डुसली बाई मग तुझ्याकडे कशाला आलाय काय मागत होतं 20 रुपये दे म्हणतोय मला अयो अजून बसायची का काय अरे उठ की उठ की लवकर 20 रुपये तू काय कर नाही तुझ्या आईला माग की तिकडे जाऊन नाही, त्याच्या आईला सांगायला अरे उठ पाहिजे ना बाबा, उठ ना. लग्नाचं नाही पत्त्यान लागलाय दारू डोसायला असं काय म्हणतो? उठ हा? घरात संगीच्या घरात दारू पिऊन आलाय उठ की ती धरग त्याला वडतच न्यायला लागल घरी आता काय दिसून मग तिकडं कसली डुसली बाई चल मरू दी अयो, आपण त्या ह्याला बोलावते का? सरपंचाला बोलून आणू बाई दम लागला एवढं सर लोडना धरून जजमेंट इथंच येतो म्हणला होता लागा रावण अरे भाऊ लागा बरं आहे ना सकाळ सकाळी लागरून आला काय मस्त चाललंय ना तुमचं हा लका तुझी तर तुलवड झाली हो तुलवड चालू झाली बोल की काय म्हणतोय एक काम होतं काय होतं काम 20 रुपये पाहिजे हा 20 रुपये पाहिजे अरे लका इथं मला प्यायला पैसा नाही आणि मला आलाय 20 रुपये मागाय मोतारा डोसून आलाय सकाळ सकाळ दोस्ताला हाणाच जाऊन आहे तुला काय येत ना आम्हाला टाकून पेत बसतोय ती चांगलं नाही आम्हाला काय गोड लागली नसती वैर हा ते संगीता वहिनी घरी गेल तुम्ही मागाशी कशाला त्या नासकीच्या घरी गेलता रे 20 रुपये पाहिजे होतं थोडं 20 रुपये पाहिजेत का 20 रुपये हाय वय माझ्याकडे दमडी मीच थांबलोय कोणाला तर गाडीला हात करून जाणार आहे. नको 20 रुपये हा. तिथं ते मॅडम आलते अंगणवाडीची बर काय म्हणली चुकायला पोरगी बघायला चालल्यात तू केला पोरगी बघाय चालल्यात सरपंच सगळी चालल्यात हे मग लागा कस काय कधी आता निघाल्यातच काय चुकायला सांगितलंच ना आपल्याला तू केला पोरगी बघाय चालल्या तर मला सांगितलं नाही त्यांनी कोणाच मला बी नाही सांगितलं तुला कोण सांगत तुला काय किंमत आहे का पण मला नको आहे सांगाय मग आता चल की आता तो कशाला येतोय चल की लगा मला बी घेऊन चल की बघू दे खरंय तो चांगली माहिती दिली त्यामुळे तुला न्यावा लागल चल बर चल चल फाटकीने जाऊ लागा याला मला नेलं नाही बघतो थांब की. अरे चल की नाही तर टाकीन लात मग फिरवून सरपंच येतोय का लवकर बघितलं का
ज्याचं राव चांगलं करायचं जातं का नाही माणसाचं उरपाटे येते राव. अहो काय आता ह्या लोकांना कितीदा सांगितलं ना, त्यांचं भलं करायला गेलं ना त्यांचं लक्षात तुम्हाला बी राव लय म्हातारपणे राव सुस्त लय चळ असू भरतो द्या हो, तुम्हाला बी. काय माहितीये का, काही ना काही आपल्या हातनं चांगलं आला, झालेलं आला. बरं ना. ए, अरे देव का तडा काय का आता काय झालं, टायमिंग काय वर लवकर ये यायची. इकडे ये. आता लग्न करायचंय म्हणल्यावर लग्न आलाय पण लवकर जायचंय ती नाच का आला माझी मांजरावणीत आडवा हऱ्या हो चल लवकर. हा? ते आता मॅडम म्हणते कुठे काय आलं का नाही? मॅडम हो, चला. चला की लवकर राव. किती वेळ करताय एवढा वेळ असतो चला, का? आपल्याला जायचंय. ते हऱ्यान ते येतो पटकन चला बस बस मी बसतो तिकडे. दिसतोय बस चला इकडे. चला 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 चल बस. बस मोर ती गाडी गाणी लागली. कसं दिसायचं? असू द्या की गाणी राव. ए थांबवाय काचा काय खाली ए, कोण आहे? ताकात मध्ये अरे हस किती करत म्हातार पडलं काय अहो, सरपंच. काय कशाला तुम्ही घुसतार गाडीत बघ काय रे. सरपंच कस काय अहो नका राव, आणू सरपंच चला बसून घ्या मॅडम व्यवस्थित बसू द्या की अरे तू कशाला घुसला तिकडून हा? नसक्याला कोणी सांगितलंय वा अहो काम गावातल्या माणसाला काय सांगावं लागतं वय तवा राव अध्यक्ष थांबा बसू द्या मला सोडून जाताय राव तुला न्यायचाच नव्हता आता आलाय तर शांत बस किंवा जरा हा? ही नासकी संख्या आली वय गप्पास हा? शांतता आहे की तुमच्यात कालवा चाललाय थंडी बर मागाच्या आलं ग चला आलं एकदा बांगला दिसतोय थांबा की राव अध्यक्ष सगळे उतरू द्या. मी नवर देव आहे, मी शेवट उतरणार. तू कशाला गा आली हा? मग आली ती आली साडी तर नीटनेटकी घालून यायची वय यायची नव्हती वय खुरपाय गेल्या ग आली या हा? तुला काय करायचंय एक तर मी सरपंचाला सांगत होतो नवऱ्यांनी टाकलेला बाया इकडे शुभ कार्याला आणू नका कशाला का तोंड उचलून बोलती टाकली पण गाड्या माणसाचं वेगळं असतं वेगळं आता का चांगलं का माझं हो दे. की तू पडलं का नाही? टाकीन मध्ये 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 करतोय लका लग्नात लका माझं जमू द्या लका लका तुम्ही कशाला का असं करता अरे पण पिऊन आलंय का घंटय खंडीभर सगळ्या गाडीत वास सुटलाय मध्ये 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 करतोय लका तू माझा दोस्त आहे ना असं वरती जाऊ दे 20 रुपये दे मी आलो लगेच अरे नको बाबा तुला पाया पड तुला का नको लका काय असलं करू जमू दिला का माझं अरे लग्न? याला झाला का काय सरपंचाने नारळ आणाय सांगितलाय मला नारळ बिवा आणलाय मी सगळं संग आणलाय का आणलाय चल मग काय लका तुम्ही लका राम 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 पाहुणं लय उशीर केला याला बराच वेळ झाला तुमची वाट बघत बसली आम्ही या तुमचं स्वागत आहे या नमस्कार नमस्कार नमस्ते नमस्ते नवरदेव मी आहे. नवरदेव ए, अरे मी आहे हे दारू नाही ती काय पेलेत मग ते अहो ती सकाळी येताना माझी जरा चक्कर त्याला बाणामध्ये का पेरलीच झालं त्यांना पेरलीच झालं काय चालता येत नाही अहो, त्यांना ए तुझं काय भानबिन गेलंय वय आतमध्ये जा की बाय आतमध्ये बसल्यात इथं गाड्या माणसांसाठी चटई थांबवली काय होतं इथं बसलं म्हणून तिकडे नाही तर टाकीन एक वाघाला भिताडून तोंड एक करीन मग इथं अध्यक्ष सांगा की हिला नीट तुला उद्या बघते रे क्रेडिट एक स्वयंपाकाचं बघ तिकडे उद्या बघतो तुझ्याकडे उद्या बघते अध्यक्ष ही असली लोळत येते ती राव
रावला काय का तुम्हाला माझं लग्न सोडून नाही द्यायचं का? काय मोठा कुटाणाच झालाय. पाहुण्या रावल्याला काय तुला आबरू घालवायची सवय लागली. मी काय राव, मी किती राव पुढारी असले का बघतोय मी आज. त्याला कशाला घेऊन आलाय? मला काय माहिती 20 रुपयाचं पेरतं एवढं ती करण म्हणून. माझ्यावर चिडतोय माझ्यावर. तुला कशी दाखवते का नाही इंगा, तू फक्त घरी चल रे मुडद्या. अरे कसा बसलाय आपल्याला पटतंय का? का कसं बसलोय? प्रथम नागरिकला सरपंच मागं बसावं. खायला खरंच सरपंच या नाही नाही या तरी या. कुणाला काय मी म्हणलं आता चाललंय हऱ्याचं काय बघू. पण त्याला काय येऊ नको म्हणलं तरी आलाय. बरं आलाय ते आलाय, सरपंचाला मागं बसावं. मी किती किलेर आलोय, पिलोय का? त्या रावणाने नासकापणा केला ना. हा पण तू दोघं जण जोडीनं आलाय का नाही? हो मी नव्हतो, मी बी पेणार होतो सरपंच. पण मला ते जुना आठवला. जब्याच्या लग्नात गेलतो, माझ्यामुळे तुम्हाला काचा काचा तोडावली 2-3 जण. ती सोडलेच आपण जगात अजून बोलतोय. पाहुण्या वादगारा करायचे कारण नाही का काय? नाही हरकत ठेवायची. कुठं अजून पाहुणा आला एक तरी येऊ द्या की. आणि चहापेक्षा डायरेक्ट कांदा पोच करा. सरपंचला ही अशी पॉस करताना म्हणून बिचारायचं आपण लग्न जमवायला पोरगी व्हायला आलो, ती महत्वाचं आहे. होईनच की राव, एक तर माझा नंबर होता, तुम्ही राव मधीच. सरपंच हे असं वास करताना मला दाखवा, ह्याच्यामुळे मी येत नाही कुठं. हो काताडा झोपला पार. असू दे काय मोठा पाहुणा इज्जत घालवायची काम आहे. थंड पाण्याचा पाहुणं प्रवास कसा झाला? घर सा चहा घेणार का डायरेक्ट नाश्ता करायचा? काय करा माहिती का पाहुणं, चहा येऊ द्या, एक 10 मिनिटांनी परत नाश्ता येऊ द्या, तासाभराने जेवण येऊ द्या. काय म्हणत ही पोरगी बघायचा कार्यक्रम आहे का जेवायचा? आपण जाती सगळी ही जाती. अरे पण त्याला दाखव बरं का, नाही तर मी बघा मग गप झाला. पाहुणे ठीक आहे जा रे चहा बनवायला सांग. सरपंच बघा बरं, म्हणल्या बोलल्याशिवाय आहे का? मी म्हणलं चहा ठेवा, लावला का नाही पोरगा चहा अरे पण ठेवायला? ही काय पद्धत झाली का? का ते तिकडं लोळत पडलंय आणि तुझं ते अशी वासवास चालले. हा अरे आपण पोरगी बघायला आलोय. उद्या पोरगी देत्यात नाही देत्यात ती भाग वेगळा, घ्या की 3 टाइम खाऊन. सरपंच हा? गप झाला. मी म्हणत होतो का नाही, हा आपण किती चुकून आलो, पण घारीगत लक्ष आहे का नाही नाशक्याचं. मग काय तर माझी काय दिवसाची सोय झाली. तुम्हाला का माझं लग्न होऊन द्यायचं नाही काय काय? अरे तू त्यात शांत बसला का? तिघ आम्ही प्रतिष्ठित माणसं बसलोय ना चर्चा करत. शांत बस. ए, सरपंच हा एजंट कोण आहे? ते चष्म्यावाला आहे का नाही? चष्म्यावाला ते एजंट. पाहिला मला थोडा गाड्याच्यात फॉल्ट वाटतोय बरं का. मगाच्या दरनं हरलाय मी. हो का, मी 2 नंबर मधला माणूस आहे. 2 नंबर मधली माणसं मी लगेच ओळखतो. बघू आता नंतर. शांत बस. फॉल्ट म्हणजे काही गडी नाही बरं ती. त्याचा नाही विषय, मग काय काय ना थोडा फॉल्ट वाटतोय अध्यक्ष मला. ते काय असू दे, ते एजंट आहे बाबा. घरी गेल्या बोला. शांत बस पाहुण्या. नाही मला एक सांगा, ही आणलंय, ही गाडीत वखलंय, ह्याला खायची वसवस, माझं लग्न तुम्हाला होऊन द्यायचंय का नाही? अरे तो केला का बाई, लग्न तू थांब नका. मी तुडवी ना, तू शांत बस. नाही थांब शांत बस. बरं अध्यक्ष, हा मी जरा 2च मिनिटात आलो. लग्नीला लागले राव, नाही काय थांबा. अरे नाशकापणा केलं मोसकडी ना का? नाही राव मी आलो, थांबा जाऊन. लई लागले लग्नीला मला. राड करला काहीतरी, ए. एकाने आबरू घालवली माझी. त्याला जाऊ दे, काय करायचं? पोरगी तुला बघायचं, लग्न तुला करायचं ना. गप जा. बघून त्याच्याकडे कुणाकडं? हऱ्याकडे नको नको असू दे. लय लग्नीला लागले गाड्या. डिपार्टमेंट माग लागलोय. बघा की डिपार्टमेंट आहे माहिती. मग सरपंच सांगा राव तुम्ही. अहो काय राव साहेब, राव पर आमची कसली बेकारी झाली राव. अहो माझं तिथं निशाणा चालू होता, अहो, तुम्ही कशाला मागच जायला पळाले. पुस्तकाला आमच्या पिस्तूल लावला आणि तुमचा निशाणा चालू होता. मग माझं निशाणा चालू अहो, होतं मागं तिथं. कशाला माझ्या पळत आला राव, बोंबलत मग पळतोय तुम्ही मी तरी. पळाल्याच्या नंतर मी मागं पळणारच ना. काय राव काळीच हल्लं राव. एक तर पोलिस म्हणले की मला ती एकतर बीपीची गोळी चालू या, सारखे पोलिसांच्या तडाक्यात गावून गावून. अरे अरे ती जी आहे ना, तिची कला आहे ती, आणि ही कला लुप्त होत चालली, माहितीये का? अहो ती झालं साहेब, सरपंच साहेब, डायरेक्ट मस्तकाला पिस्तूल लावला मगाशी.
ते काय माहितीये का आमचा माणूस जरा जास्त सभ्य आहे असं त्यामुळे होय. असं घाबरतो पोलीस. घाबरतोय. पण तुम्ही हाय कोण अहो हे आपलं पाहुणच आहे इथं पाठीमाग आपलं घर आहे इथं माझा निशाणा चालू होता. लय कुठाला राहिला. तुझ्यासारख्याला ना चोराला आहे ना ते तसंच अशी भीती वाटते. अवकाशात आता घरी असल्यावर मी ताणून धरीन अजिबात लगेला जात नसतो बाहेर लय बेकारी झाली राव. काय राव राहिली का पाहुण्या रावल्यात आबरू राव काय हा सगळं गाव राव मी बोंबलं थिंडतोय सगळं गाव बघतंय मला. हो चालतो चालतो. लागलेला का माझ्या आता इथलं मोठं गाव काय पड्या गेले की असं पोलीस आणू आपण कसं गाव मी तर म्हणतोय पोलीस स्टेशनचं एक बारकं स्टेशन टाकायचं. चहा मागवा राव. काय आहे तुझं सारखं चहा मागवा पोहे मागवा जेवण मागवा शांत बस. अयो आला चहा आला बाबा. अजून राव अंग थरथर थरथर कापतंय माझं. लय उलटे सोडे धंदे करून तुला ती सवय अंगलट पडते. ए रावण जापडच लावेन शांत बस. त्या अध्यक्ष चहा काय देऊ नका सगळ्या गाडीत वकून राडा केलाय त्यांनी काय ते खेळ होईल. रावण वाई शांत बसा. बरं मी काय म्हणतो मी विचारतो बोलवा नवरे मुलीला येऊ द्या की. अरे पाहुणे बोलू मुलीला बोला. नवरीला इकडे आणा. पाठबीट टाका मस्तपैकी ना आपलं बोलवा खाना. पाठवून नवरी येऊ द्या इकडे पुढे. खायला चहा भारी होता अजून एक एक कप मिळेल का? माझ्या बायकोच्या हातचा चहा. ए पण मी तो हा इकडं पूर्वेकडच करा. येऊ द्या लगेच ताट दिशेने म्हणजे आपलं हा गप तू बोलवा की मुलीला. अरे आणतेत ना सर तिकडे पाहुणं काय गडबड झाली हो तुम्हाला? कसं वेळेत आपलं बघितलेलं कधी चांगला. अहो येऊ द्या की मुलगी. माझं लाका तुम्हीच कारवा करताय. हारला का मग आम्ही ज्येष्ठ आहेच की इथं हा पाहुणं बोलवा की मुलगी. काय एवढं पाठीने उरकून घ्यायचं ते आधी आधी. बस इथं. काय झालं सरपंच तिकडं काय चाललंय हा अहो, मुलगी बघाय नको कुकू लावाय गेली तू. मग ही पद्धत आहे बाई तुला हा चल मागे. अहो म्हटलं जावा शेणा सुरता माणूस आहे म्हणून. अरे होय ना पण त्याला एक पद्धत असते का नाही. अरे ही माणसं आहेत की तू जाताळी जातोय 300 वेळा. अरे पण लका मला तरी काय माहिती मी माझी दुसरीच वेळ आहे पोरगी बघायला. माणसं काय म्हणते गपकी. पहिल्या वेळेस जब्याच्या वेळेस गेलो पुरी बघायच्या आधीच तोडावलं आपल्याला सगळ्याला. अयो पाहुणे गाव माझ्याकडे बघतात एवढी. मला तर भरपूर टेन्शन आलं. काय तुम्ही आणलेत पाहुणे सगळे खाताळ पेताळ काय त्याचा काय फायदा नाही. कशाच टेन्शन आले तुम्हाला. एक वर बघतोय एक पळतय रांगतय दारू पेतय. असल्या घरात पोरगी द्यायची होय. असल्या यांच्या घरात असल्या एक पळतोय तिकडं हा त्या बहिरुप्याला घाबरून पळतोय इकडं घरात. एक तर तिकडं दरवाजा तर रांगत आला असा असा करत. आणि ती नवरदेव तर काय डोळ्याचं ऑपरेशन झालं काय त्याचं. नवरदेव चांगला आहे काय ती कळा नाही मला काय ते नक्की विषय काय नसेल तर आपले पैसे माघार घ्या नको आपल्याला लय चांगली चांगली तुमच्या पोरीचं कल्याण होणार आहे. तुमच्या भरोश्यावर आम्ही पैसे देत तुम्हाला. आम्हाला तुम्ही असली कसली स्थळ दाखवू नका. आम्हाला चांगलं स्थळ दाखवा. नवरदेव चांगला आहे. अजून पैसे जाऊ द्या अजून देता येतील पण स्थळ कसं पाहिजे असतं कुठं पेताळ खाताळ नका दाखवू राव. टेन्शन आलं काय मला टेन्शन मी असलं कसं तुम्ही घाबरताय. तुमचं मुलीचं कल्याण करून देणार मी. तुमचं चांगलं झालं मी बस ना. बघा भाऊ आपल्याला तर काय ही विषय काय एवढं माझ्या विश्वास ठेवा तुम्ही. काय विसत गेला पाण्यापाच्या काय त्याचा फायदा आहे. अहो मुलगा चांगला आहे. तुमच्या मुलीचं चांगलं होईल. तुम्ही कशाला टेन्शन घेताय. मी असताना तुमच्या मुलीचं चांगलंच करून देणार मी. घाबरू नका तुम्ही. सरपंच आपल्याबद्दल कुजबुज लावली काय त्यांनी. हा मगाच्या धरणं मी कान लावून बघतोय काय तर आपल्याला नावं ठेवतात बरं का. असं करा अध्यक्ष 50 रुपये द्यावं 50चे पिऊन येतो एखादा काटाच बसावं. काहीतरी
हे तुझ्या गुणामुळेच ही चर्चा झाली आणि त्यात अजून 50 रुपये मागतो. आपण राव पाहुणे रावळे आपण. थांब ना पण ते झाली की उलटी गिनती सुरू पाहिल्या म्हणे. उंटी गुंटी नाही नाव ठेवते ते सरळ सरळ पाहुणे आपल्याला. आता तुझी वागणूक कशी आहे? तुमच्यातली एखादी लेडीज बोलवा की कुंकू लावा. ए भारती ताट घेऊ रे. नास्क गाडी टाकून यायचं का पहिलं पिऊन आले राव पाहुणे रावळे राव आपल्यासारख्या. झालंय ती झालंय. तू आला ते कशाला घेऊन आला रे ह्याला? एकट्याने यायचं होतं. सरपंच लाव का कुपो अर्थात की सरपंच आहे की सरपंच हो मोर तुला लई गडबड झाली रे. हा लावलं असतं नाही तर पण दम की काय प्रश्न विचारत असलं तर म्हणजे विचारा तुम्ही. नाव काय पूर्ण? अध्यक्ष जाऊ का मी? पैसे आहेत का खिशात तुझे? देता का 10 रुपये? चाललाय तोंड घेऊन. सरपंच 10 रुपये द्या की मला जायचं. थांब जरा जाऊ अध्यक्ष. नाही मी जातो मग ठीक आहे जा. कुठं होता शे काय? बारामतीत का? मोबाईल नंबर किती? कुंकुला कुंकुला पहिलं अध्यक्षराव चांगलं विचार. अनिता बसाय कुंकुला अनिता बसाय जाताना नवरदेव आहे ना त्याला हाय भेगाचा चष्मा निवळ नास्क आहे अजिबात कबूल होऊ नका. हा जाऊ कशाला घेऊन आलं हे असलं? घ्या राव ना ते थोडं ते करून. ए नको 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 येतात बस. बघितलं का? बघितलं? आणि तुम्ही एजंट ह्याचे नाद लागला एजंट तुम्ही राहून तसली असली माणसं नंबर मागत होते बघितलं ना आता? काय त्याचा फायदा नाही करत तुमचा. अशी मी माणसं पोरं कुठं बोलले असतात? तुम्हाला सांगतोय एका सुद्धा पाय ठेवायचं नाही. पायच काढली एक. भांडणाचं काढू नका काय पाहुणे आहेत आपल्या तुमच्या दारात. त्याचा काय फायदा आहे नुसता? आता मी नवरदेवाकडे लक्ष द्या. काय ना राहिला बाजूला दुसरंच यांना मारायचं काढू का दांडकी दांडकी काढून मारायचं रे यांना. नाही, खरंच त्याचा आम्ही फायदा नाही. ठेवायचं नाही. असले ना तुझी पाहुणे तुम्ही. पाहुणी चांगली ती नवरदेव चांगला आहे भांडणाचा विषय असली काय करू चांगली नका. ही चांगली म्हणते असल्या ना अहो तुम्ही माझं नाव काढताल 50 वेळा काय तुमच्या नाव मुलीचं आहे? चांगलं झालं. कशाचं असं नाव काढतात वय ही असली पाहुणे असतात वय कुठं एखादा असली बघितलीच ना आजपर्यंत मी कुठं पाहुणे. अहो एखादं असतं पेताडं खाताडं त्याच्यावर कशाला लक्ष देता तुम्ही? मॅडम काय येत राहायचं तर इथून घ्या. होय पाहुणे का राखा राखा बघतात आपल्याकडं. माझ्या मस्तकात बसली ती बरं का. हऱ्याला गपकीला का? हो पण पाहुण्यावानी वागू द्या की राव कशी राखा 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 बघते ती. बघ माणसं काय म्हणतात नाही म्हणून. अरे गबस हरे शांत राहा जरा बाहेर आलं. हे संगे तू कशाला आली इथं कुठं कराय? तू का पे गपकी बाबा. हिला तुम्हाला म्हणत होतो राव गाडीतच टाकू नका. ती सगळा खेळ करेन 100-150 साठलेलं टाकन खिशात. हो खिशात खिसा आहे साडीला खिसा आहे माझ्या. तुझा काय भरोसा आहे? हो कसं बोलतोय मग वाचा वाचा तुला कळणार नाही पाहुण्यांच्या तांदूळ आपण ते. तांदूळ बिंदूळ चुरचीन घालावची आबरू सगळी एक पाहुणे रावळे बघतात काय भीक लागली आहे मला एवढं तांदळाचा भात करणार आहे घरी जाऊन. कशाला आणि नवरी मुलगी बघाय गाड्या माणसांनी यायचा गाडी वय बसून. तू काय तू शांत बस जरा डोकं खाऊ नको. खोल्यातच उलटी पालटी करीन. नाटकी करतोय काय म्हणून दुसऱ्या घरी येऊन. बसतोय म्हणून पाहुण्यात आहे ना. पाहुण्यात आहे पण हिला कोण नाही होय. अरे तुझ्यामुळे तर सगळं नाटक झालं. कशात ह्या नाशक्यामुळे झालंय सगळं. बघते 10 वेळेस सांगतो तुझ्या गुणामुळे बघते. मी काय म्हणतोय सरपंच ती संगी हाय चुरटी गाप करणं तांदूळ किलोभर साठल्यात 100-150 रुपये साठल्यात. खरं काय म्हणून मी तिला दापाय गेलो तर मला लागते. आता थोड्यासाठी कशाला अध्यक्ष जाताय आता घ्या बोलण्या चालण्याचं करून घ्या. तुम्ही बाहेर काढायला सांगताय का मी सांगू माझ्या पद्धतीने? माझ्या पद्धतीने काढले ना मी नीट काढणार नाही नीट सांगा त्यांना बरं का. भांडणाचं काय काढू नका. अहो किती ऐकून घ्यायचं राव ह्यांचं कावा जर 1.5 तास झाला कालवा चाललाय राव ह्यांचं. असली लग्न जमा व्हायला काही आपल्या दारात पाहुणे आलेले ते काय त्याचा फायदा राव? असलं कुठं असतं?
तुम्ही गोडीत त्यांना बाहेर निघाय सांगा. आमच्या पद्धतीने काढले ना आम्ही नीट काढणार नाही. एक ओढून हाणून मारून काढलं काय काढू नका. तुम्हाला काय करायचं राव? मी असताना सहनच होणार नाही आपल्याला. तुमच्या सहनच होऊ शकत नाही. तुमच्या मुलीचं चांगलं झालं बस करा. काय त्याचा फायदा असतं खाताड पेताड? तुम्ही ते बाकींच्याकडे लक्ष देऊ नका. एखादा असतं पेताड खाताड, सगळी सारखी नसते ती माणसं. पाची गुंड सारखी नसते ती राव. माझी विश्वास ठेवा. काय विश्वास कशाचा विश्वास? तुमची मुलगी माझी मुलीसारखी. काय त्याचा फायदा काय? तुम्ही काय अजून तुम्ही अंत बघताय आमचा अंत काय बघू नका. आता ही डोक्याच्या वरनं चाललंय सगळं. मी तुम्हाला सांगतो गप बसली का फीज नाही एक 100% हानी मी आता तुडवीन काढ एक म्हणजे 100% पाया घालूनच काढीन आता एक. मला नाही सर सांगतो ते पेताड आहे त्याच्या नका लक्ष देऊ. मी त्याला सांगतो ते पेताड. तुमच्या पद्धतीत सांगायचं म्हणलं तर सांगा, नाही तर विषयी माझ्या मार्ग मी करतो माझ्या पद्धतीने काय करायचं ते. नाही नाही अरे लका लग्न माझं मला बसावलंय माग तास झालं बघतोय लका तुम्ही काय काय करताय लका भांडण भिन्न लका त्या संगीता वहिनी संग. माझं लग्न तुम्हाला करायचंय का नाही करायचं? तो हो मागे आम्ही प्रतिष्ठित माणसं बसलोय नाही तर तू मागे बस सरून. अहो घेतो राव सरपंच शांततेत. अशी लग्न नाही तुम्ही राव पाहिलं प्रत्येक प्रमाणे. काय तापल्यात तुम्ही? थोडं तुम्ही शांत बसता का नाही? त्याच्यामुळे अंगलट येतं. त्याच्या हाय काय पण त्या एजंटने 50,000 रुपये घेतल्यात. हा घरी निघायच्या आधी रोखोक बोलू द्या. पोरगी देऊ नाही तर नाही देऊ. हा पाहुणं बोल पण अंगलट यायसारखं काय बोललो? हे बाई तू जागा देण्या घेण्याचं बोलू. बर पाहुणं आता हो का मुलगी मला पसंत आहे. हा मला म्हणजे राव माझ्या मित्रासाठी चालले. शब्द नीट वापर. अहो म्हणजे आपल्याला पसंत आहे म्हणजे आपल्या तू केला पसंत आहे. बरं आम्हाला सगळ्याला पसंत आहे तुमची मुलगी. हा देण्या घेण्याचं बोला. हुंडा बिंडा 1 लाख 2 लाख रुपये आपलं हुंडा द्या. चांगलं लग्न करून द्या. पाहुणं आमच्या ज्यांनी रुपया हुंडा बिंडा जमणारच नाही आम्हाला. परिस्थिती नाही आमची हुंडा बिंडाची. आणि तुम्ही एजंट तुम्ही सांगितलं नव्हतं काही त्यांना पहिले कल्पना दिली नाही का तुम्ही? आपल्याला हुंडा द्यायला जमणार नाही, रुपयाही जमणार नाही. लका हुंडा द्यायला जमणार नाही? पाहुणं तुम्हाला मुलं किती इथं? पाहुणं आम्हाला 2 मुलं आहेत. एक मुलगी आणि एक मुलगा आहे. पाहुणं तुम्हाला पोरांची लग्न करून देणं होत नव्हतं तर कशाला 2-2 पोरं पाहिजे होते हो तुम्हाला? एकाच पोरावर ऑपरेशन करायचं ना. बोलू द्या काय असेल नाही कोण सरपंच हऱ्याने परत केलं का नाही? हा काठवणात लपायची वेळ आली भाऊ आपल्याला. कोणामुळे आली? चांगलं काम असलं ना पाटमान्या कुठनं तरी टपाकता येते आणि पताकताय काय पण. काय बोलतोय तोंडाला येते. आता आपली गाडी तर निघेल का? अहो गाडी विषय सोडून द्या. आता माणसं चिडल्यात. गाव गोळा करू नाही म्हणजे बरं. त्यांनी बेकारी झाली सरपंच. कोणतं